हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कालच्या एपिसोडमध्ये आपण ज्या मिसेस देशमुखला पाहिलं होतं, ज्या मिसेस देशमुखने अर्णवच्या कंपनीचे 60% शेअर्स विकत घेतले आणि चक्क अर्णवच्या कंपनीचं अस्तित्व मिटवायला निघाली होती. अर्णवच्या आईची शेवटची आठवण मशीन ही कंपनीतून बाहेर फेकून द्यायला निघाली होती. ही देशमुख बाई नेमकी आहे तरी कोण, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला होता. की ती असं का करतीये, तिची आणि अर्णवची काय दुश्मनी आहे? तर फ्रेंड्स, आज तो मोठा खुलासा झालाय. ही देशमुख बाई दुसरी तिसरी कुणी नसून चक्क अर्णवची जुनी गर्लफ्रेंड, जिच्याशी अर्णवचं लग्न होणार होतं, त्या लावण्या देशमुखची आई आहे, जी नेहमी US मध्ये असायची, पण आता अर्णवचा बदला घेण्यासाठी ती भारतात आली आहे. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लावण्या आणि अर्णवचं लग्न होणार होतं. दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता. पण ऐनवेळेस ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं आणि मग लावण्या US ला निघून गेली आणि आता तीच मिसेस देशमुख आपल्या मुलीचा बदला घेण्यासाठी, अर्णवचा बदला घेण्यासाठी भारतात परत आली आहे आणि अर्णवच्या कंपनीचं अस्तित्व मिटवायला निघाली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये मिसेस देशमुखने अर्णवकडे ओनरशिपचे पेपर्स दिलेले असतात आणि ती अर्णवला ठणकावून सांगते, तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने राजेश देशमुखने अंजलीचे शेअर्स मला विकले आहेत आणि आता मी या कंपनीची 60% शेअर होल्डर आहे. त्यामुळे मी या कंपनीची नवी मालकीने, या कंपनीचे सगळे निर्णय आता मी घेणार. मी ठरवणार की सात्विक फॅशनमध्ये काय होईल आणि काय नाही. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. देशमुखबाई म्हणते, आता तूच ठरवायचं, तुला या कंपनीत राहायचंय की नाही राहायचंय, कारण या कंपनीची नवी मालकीन मीच आहे. अर्णवला जबर धक्का बसलेला असतो. त्याला समजतं की मिसेस देशमुख खरं बोलतीये. अर्णव रागारागाने हे पेपर्स फेकून देतो आणि विचार करतो, आता पुढे काय करायचं. अर्णवला झालेला हा त्रास पाहून मिसेस देशमुख खूप खुश होते. त्याच्याकडे पाहून हसू लागते. ईश्वरीला मात्र वाईट वाटतं. अर्णव खूप टेन्शनमध्ये आहे. आता काय करायचं हा प्रश्न ईश्वरीला सुद्धा पडतो आणि मग मिसेस देशमुख अर्णवच्या बाजूला येते आणि म्हणते, अर्णव राजे शिर्के, आता मी तुझ्याकडे एक बिझनेस वुमन म्हणून नाही बोलणार, तर एक आई म्हणून बोलणार आहे. काय अर्णव, विसरलास का लावण्याला? मी आहे लावण्याची आई, मिसेस देशमुख. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. अर्णव तर मिसेस देशमुखला ओळखतच असतो की ही लावण्याची आई आहे, पण आपल्यासाठी हा मोठा खुलासा आहे. ही मिसेस देशमुख नेमकी कोण आहे, हा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला होता आणि आता हा खुलासा झालाय. लावण्या, तुम्हाला सगळ्यांना लावण्या नक्कीच आठवत असेल, जिचं अर्णववर प्रेम होतं. अर्णवच्या कंपनीतच ती काम करायची आणि या दोघांचं लग्न ठरलं होतं. या दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता. पण मग लावण्या आणि अर्णवचं लग्न होण्याआधीच अर्णवने ईश्वरीशी लग्न केलं आणि लावण्या भारत सोडून US मध्ये निघून गेली. या मिसेस देशमुखचं फक्त आपण नाव ऐकलं होतं, पण आजपर्यंत तिला कधी पाहिलं नव्हतं. ती नेहमी अमेरिकेत राहायची, पण आता आपल्या मुलीला झालेला त्रास, तिचा बदला घेण्यासाठी ती परत भारतात आली आहे. मिसेस देशमुख ही अर्णवला ठणकावून सांगते, तू माझ्या मुलीला फसवलं, तिला लग्नाचं वचन दिलं, तिच्याबरोबर साखरपुडा केला आणि ऐनवेळेस या दुसऱ्याच मुलीशी, ईश्वरीशी लग्न केलं. तेव्हा माझ्या मुलीला किती त्रास झालाय ना, हे मी पाहिलंय. आजसुद्धा माझी मुलगी त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाहीये. रोज ती तुझी आठवण काढते, रोज रडते. तिला जो त्रास होतो ना, तो मला सहन झालेला नाहीये आणि आता एक आई म्हणून मी त्या सगळ्या त्रासाचा बदला घेणार. अर्णव राजे शिर्के, मी तुला बर्बाद करणार. तुझं आणि सात्विक फॅशनचं नाव, अस्तित्व कायमचं मिटवणार. अर्णव गपचूप उभा राहून हे सगळं ऐकत असतो. ईश्वरीसुद्धा गप्प असते आणि मग मिसेस देशमुख म्हणते, आता या ओनरशिप चेनची सुरुवात मी या जुनाट मशीनपासूनच करते. असं म्हणून मिसेस देशमुख या मशीनला हात लावते. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि मिसेस देशमुखचा हात पकडते. मिसेस देशमुख
ईश्वरीकडे रागारागाने पाहते. ईश्वरीसुद्धा तिला डोळे दाखवते. अर्णवला खूप राग येतो. या मिसेस देशमुखने माझ्या आईच्या मशीनला हात लावला. अर्णव रागारागाने तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, ही मशीन म्हणजे काय ब्लडी शोपीस नाही आहे. हे माझ्या आईचं अस्तित्व आहे. माझ्या आईच्या नावाने सुरू केलेल्या कंपनीत या मशीनचं खूप मोठं अस्तित्व आहे. तर मिसेस देशमुख म्हणते, ते तर मिटवायला आली आहे. तुझ्या आईचं अस्तित्व आणि तुझ्या आईच्या नावाने सुरू झालेली ही कंपनी मला मिटवायची आहे आणि ती बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अर्णव चिडून म्हणतो, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत हे शक्य नाही आहे. हे मी होऊ देणार नाही. मिसेस देशमुख अर्णवला चॅलेंज देते. बघूयात ना कोण जिंकतंय कोण हरतंय. गेम आत्ता कुठे सुरू झालाय. मिसेस देशमुख, अर्णव, ईश्वरी एकमेकांकडे रागरागाने पाहतात आणि मग मिसेस देशमुख तेथून निघून जाते. अर्णव आणि ईश्वरीला खूप राग आलेला असतो. मिसेस देशमुख कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडते तर तेथे अंजली उभी असते. अंजलीने बाहेर उभं राहून हे सगळं ऐकलेलं असतं. त्यामुळे अंजलीला जबर धक्का बसतो. हे सगळं त्या राजेशमुळे झालंय, माझ्या मूर्खपणामुळे झालंय हे अंजलीच्या लक्षात येतं. अंजली रडत असते. इकडे ईश्वरी आणि अर्णवसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात. आता काय करायचं हाच प्रश्न या दोघांना पडतो. अर्णव आपल्या आईच्या मशीनला हात लावतो. बाकीचे बोर्ड मेंबर्स काहीच बोलत नाही आणि तेथून निघून जातात. बिचारी अंजली ही बाहेरच उभी असते. ढसाढसा रडत असते. हे सगळं त्या राजेशमुळे झालंय, म्हणजेच माझ्यामुळे झालंय. त्यामुळे ती रडत असते. आणि मग अंजली ही दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि रडू लागते. ईश्वरी आणि अर्णवला तिचा रडण्याचा आवाज येतो. हे दोघेही तिच्याजवळ येतात. ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही नका त्रास करून घेऊ. या सगळ्यात तुमची चूक नाही आहे. अंजली म्हणते, तो राजेश भोसले त्याच्यामुळे हे सगळं झालंय आणि या सगळ्यासाठी मीच कारणीभूत आहे. मी त्याच्यावर खोटा विश्वास ठेवला. मी सगळी चूक केली आहे. माझ्यामुळे हे सगळं झालंय. अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं. अंजली म्हणते, आज माझ्या आईच्या नावाने सुरू झालेली एवढी मोठी कंपनी जी माझ्या चिंटूने एवढी मोठी केली आहे तिच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. तर ईश्वरी म्हणते, नाही ताई असं काहीच होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अंजली म्हणते, ईश्वरी तू असं कसं बोलतेस. त्या मिसेस देशमुखकडे कंपनीचे 60% शेअर आहे. ती काहीही करू शकते. ती कंपनी विकू शकते. ती कंपनीचं नाव बदलू शकते. काहीही करू शकते. अर्णवला सुद्धा या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन येतं. अंजली रडू लागते. तेव्हा अर्णव तिला समजावून सांगतो, ताई आपली आई काय म्हणायची हे तुला आठवतंय ना. माणूस हा मैदानात लढाई नंतर हरतो, पण त्याआधीच तो मनातून हरलेला असतो. त्यामुळे आपण मनातून हरायचं नाही आहे. काहीही झालं तरी आपण ही लढाई जिंकायची आहे आपल्या आईसाठी. असं म्हणून अर्णव हात पुढे करतो आणि विचारतो, तू आहेस ना माझ्याबरोबर. अंजली अर्णवच्या हातात हात देते. अर्णव म्हणतो, ताई तू माझ्याबरोबर असशील ना तर मी प्रत्येक लढाई जिंकून दाखवेल. आपल्या आईच्या या कंपनीला मी काहीच होऊ देणार नाही. अर्णव, अंजली, ईश्वरी ठाम निर्धार करतात की आता हरायचं नाही, लढायचं आणि जिंकून दाखवायचं. इकडे राजेश शिर्केंच्या घरी, ज्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 1200 कोटी रुपयांचा आहे, त्यांच्या घरात एकही नौकर नाही आहे. नवीन आलेल्या सुनबाईला सगळी कामं करावी लागतात आणि नम्रता ही बिचारी किचनमध्ये निवांत स्वयंपाक करत असते. तेवढ्यात आजी तेथे येते आणि विचारते, काय गं नम्रता, अजून स्वयंपाक झालेला नाही आहे का. तर तेवढ्यात मामीसुद्धा तेथे येते आणि लपून त्यांचं बोलणं ऐकत असते. नम्रता म्हणते, आई आजी आपण दुपारी 1 वाजता जेवण करतो ना, अजून वेळ होता म्हणून मी निवांत सगळी कामं करतीये. तर आजी म्हणते, अगं नम्रता तू क्लाउड किचन चालवणारी मुलगी, एवढ्या ऑर्डर्स तू करतेस आणि येथे येऊन तुला नेमकं काय झालंय. 1 वाजायला जास्त वेळ नाही राहिलाय. आत्ता सगळे येतील आणि तुझी काहीच तयारी झाली नाहीये. आत्ता तू स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर नम्रता म्हणते, आजी टेन्शन नका घेऊ, मी पटकिनी करते. हे ऐकून मामी हसू लागते. आजी म्हणते, अगं तू पटकिनी करशील पण तू काहीच तयारी नाही केली आहे. आत्ता तू भाजी लावली आहे, आत्ता कुकर लावला आहे, अजून कणिक भिजवलेली नाही आहे, पोळ्या झालेल्या नाही आहेत, मग कसं हे सगळं होणार. नम्रताला समजतं की तिला खूप उशीर होतोय. आजी म्हणते, नम्रता कसं असतं ना, आपण सगळीकडे लक्ष द्यायला हवं. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून आपल्या चौफेर लक्ष असायला हवं. किती वाजले आहेत, घरातील सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा काय आहेत, कुणाला काय आवडतं काय नाही आवडत, हे सगळं आपलं माहीत असायला हवं. पहा बाई,
कर लवकर, मला तर भूक लागली आहे, झाल्यावर मला आवाज दे. नम्रता हो म्हणते आणि मामी हसत असते. नम्रताला समजतं स्वयंपाकाला खूप उशीर झालाय. तेवढ्यात आजी परत येते आणि म्हणते, नम्रता, काहीतरी जळल्याचा वास येतोय ना? तेवढ्यात नम्रताच्या लक्षात येतं की भाजी करपलीये. नम्रता म्हणते, आजी, माझ्याकडून असं कधी होत नाही. आज कसं झालं काय माहीत. आजी तिला म्हणते, त्यामुळे लक्ष द्यायचं असतं. कामाकडे लक्ष दिलं ना असं होत नाही. असा टोमणा मारून आजी तेथून निघून जाते. नम्रताला खूप वाईट वाटतं. मामी तिची मजा पाहत असते. नम्रताला समजतं खूप उशीर झालाय, आता लवकर करावं लागेल आणि मग नम्रताची धावपळ सुरू होते. भाजी गॅसवर ठेवलेली असते कढईमध्ये, कुकर लावलेला असतो. मग नम्रता ही पोळ्यांची कणिक भिजवण्याचा प्रयत्न करते. पण तिला काय सुचतं देव जाणे, ती चक्क गरमागरम कढईला हात लावते. त्यामुळे तिचा हात भाजतो. नम्रताला खूप त्रास होतो आणि तिची ही धावपळ पाहून, तिचा वेंधळेपणा पाहून मामी मात्र हसू लागते. आणि मग नम्रता ही एका हाताला भाजलंय तरीसुद्धा पीठ काढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्यांच्याकडे पीठ काढायला सुद्धा काही चमचा, दुसरं काही भांडं वगैरे काही नाही आहे. ती तशीच कणिक घेण्याचा प्रयत्न करत असते एका हाताने. मामी हे सगळं पाहते आणि तोंड वाकडं करते. या मुलीचं काही खरं नाही आहे, एक नंबरची वेंधळी आहे. आणि मग हा पिठाचा डबासुद्धा खाली पडतो. मामी डोक्याला हातच मारून घेते. नम्रताला खूप टेन्शन येतं. आता काय करायचं, कसं करायचं हाच प्रश्न तिला पडतो. तरी ती हाताला फुंकर मारत असते, तर कधी ही भाजी नीट करत असते. तेवढ्यात मामी तेथे येते आणि विचारते, काय ग नम्रता, केवढा हा पसारा? आणि विचारते, काय झालं तुझ्या हाताला, दाखव बरं. नम्रता म्हणते, नाही नाही काय नाही. मामी म्हणते, दाखव. मामी पाहते तर नम्रताच्या हाताला भाजलेलं असतं. मामी विचारते, अगं हे काय केलंस? तर नम्रता सांगते, काही नाही, चुकून कढईचा चटका लागला. मामी म्हणते, थांब मी तुला बर्फ लावते हाताला. नम्रता म्हणते, नाही नाही आई, काही गरज नाही आहे, होईल ते बरं. मामी म्हणते, असं कसं, वाढेल ना ते नंतर. मामी बर्फ घेऊन येते आणि नम्रताच्या हाताला हा बर्फ लावते. आता मामीला तर नम्रताला ईश्वरी विरुद्ध भडकून द्यायचं आहे, म्हणून तिची ही सगळी नाटकं सुरू असतात. मामी म्हणते, अगं नम्रता, किती हा वेंधळेपणा, तुला स्वयंपाक बनवायला सुद्धा किती उशीर झालाय. आणि तुला जर एवढा त्रासच होत होता, मग ईश्वरीला बोलवून घ्यायचं ना, तिने तुला कामात मदत केली असती. नम्रता सांगते, आई, ईश्वरी ऑफिसमध्ये गेलीये. आणि मामीला तर आयतं खोलीतच सापडतं. मामी म्हणते, वा रे वा, म्हणजे पुन्हा एकदा ईश्वरी गेली बाहेर उंडारायला. आता ऑफिसमध्ये तिचं काय काम आहे? अर्णव गेलाय, आकाश गेलाय, अंजली गेलीये, बाकीचे सगळे आहेतच. ईश्वरी असं ऑफिसमध्ये काय काम करते? नम्रता, तुला वाईट वाटेल, पण मी तुला खरं सांगते, ही ईश्वरी ना जाणून बुजून घरची कामं टाळून बाहेर जाते. आता तू आली आहेस ना घरात, हक्काची मोल करीन. त्यामुळे सगळी कामं तुझ्यावर टाकायची आणि ऑफिसमध्ये जाऊन मस्त आराम करायचा. तेथे ऑर्डर सोडत बसली असेल, चहा आणा, कॉफी आणा, जेवण आणा. आणि तू येथे मात्र राबतीये. तू या घरात नवीन आहेस, तुला सगळं काही जमत नाही, तुला कामाचा लोड येईल, पण तिला काही देणं घेणं नाहीये. ती फक्त निवांत बसते, आराम करते ऑफिसमध्ये जाऊन. नम्रताला सुद्धा ही गोष्ट पटते. मामी म्हणते, नम्रता, कदाचित तुला वाईट वाटेल, ती तुझी सख्खी बहीण आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर आत्ताच सावध झाली नाही तर सगळे तुला गृहीत धरतील आणि मग तू घरात एक हक्काची मोलकरीण बनून राहशील. ईश्वरी काय अर्णवची बायको आहे, रोज ऑफिसला जाईल, तेथे जाऊन आईश करेल आणि तू घरात रांदी भांडी उष्टी काढा हेच करत बसशील. नम्रताला खूप टेन्शन येतं. ईश्वरीचा राग सुद्धा येतो. मामी म्हणते, आत्ताच सुधार बरं का नम्रता, नाहीतर हे रोजचंच होऊन जाईल. अगं बाई, अरे भाजीसुद्धा जळाली. असं म्हणून ती भाजी नीट करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तुला असं वाटत असेल मी तुझ्या बहिणीबद्दल काही वाईट साईड सांगतेय, पण मला जे दिसलं ते मी बोलले. माझं असंच आहे, जे दिसतं, जे खरं ते मी स्पष्ट बोलते. आता तू विचार करायचा आहे की तुला काय करायचं आहे. ईश्वरीला हवं असतं तर ती स्वयंपाक बनवून गेली असती, तुला मदत केली असती, पण नाही, तिला सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकायच्या आहेत आणि मस्त बाहेर उंडारायला जायचंय. वेळी सावध हो, नाहीतर वेळ निघून जाईल बरं का. आणि हे सगळं उरकून घे, मला भूक लागलीये. म्हणजे एवढं बोलते, पण नम्रताला थोडी मदत करावी. नाही, हिच्या हाताला तर मेहंदी लागलीये. त्यामुळे मामी नम्रताला सगळं आवरायला सांगते आणि तेथून निघून जाते. आणि नम्रताचा स्वभाव असाच आहे. नम्रता म्हणते, आई खरं बोलताय, इशू हे सगळं जाणून बुजून करतेय.
येथे माझ्या हाताला एवढं लागलंय, मला अजून कामं जमत नाहीये. इशूने घरी थांबायला हवं होतं ना. तिचं ऑफिसमध्ये काय काम होतं? ती नेहमी असंच करते. सगळी कामं माझ्यावर टाकते आणि निघून जाते आणि मग माझी अशी फजिती होते. मला ईश्वरीशी बोलावंच लागेल असा विचार करून नम्रता खूप चिडते. तिला ईश्वरीचा राग आलेला असतो. आणि इकडे मामी ही आपल्या रूममध्ये येते, तर मामा हा कुणाशी तरी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मामा म्हणतो, कुणीच फोन उचलत नाहीये, आकाश फोन उचलत नाहीये, अंजली फोन उचलत नाहीये आणि तो अर्णवला कॉल लावतो. मामीला तर सवयच आहे गुपचूप सगळं ऐकायचं. इकडे अर्णव टेन्शनमध्ये असतो, पण आता मामाने फोन केलाय त्यामुळे तो कॉल उचलतो. मामा विचारतो, अरे काय झालंय ऑफिसमध्ये? सकाळी तुम्ही घाईगडबडीने गेला आणि आता मी कॉल लावतोय तर कुणीच फोन उचलत नाहीये. आकाश, अंजली कुणीच उत्तर देत नाहीये. काय झालंय ऑफिसमध्ये? अर्णव म्हणतो, नाही मामा, काही नाही. मामा विचारतो, खोटं बोलू नकोस, काय झालंय ते सांग. मग अर्णव झालेला सगळा प्रकार सांगतो. मिसेस देशमुखने 60% शेअर्स विकत घेतले, राजेशने तिला हे सगळे शेअर्स विकले आणि हे सगळं ऐकून मामाला जबर धक्काच बसतो. मामीला हे काही ऐकू आलेलं नसतं. अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा, मी तुला नंतर कॉल करतो. मामा म्हणतो, मी येतोय ऑफिसमध्ये. अर्णव त्याला समजावून सांगतो, नाही नाही, काही गरज नाही आहे, तू घरीच थांब. येथे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, मी घरी आल्यावर बोलतो तुझ्याशी. अर्णव फोन कट करतो. मामाला खूप टेन्शन आलेलं असतं. मामी पुढे येते आणि विचारते, काय झालं? तर मामा तिला झालेला सगळा प्रकार सांगतो की मिसेस देशमुखने कंपनीचे 60% शेअर्स विकत घेतले आहे आणि त्या राजेशने हा सगळा कांड केलाय. हे ऐकून मामीला जबर धक्काच बसतो. काय? असं ती जोरात ओरडते. तर मामा म्हणतो, अगं बाई हळू ओरड, घरात आईला माहीत नाहीये, आईला कळलं तर खूप टेन्शन येईल, त्यामुळे जोरात ओरडू नको. तर मामी म्हणते, आता माझ्या आकाशचं काय होईल? मामा विचारतो, काय? मामी म्हणते, नाही नाही, म्हणजे हे सगळं कसं झालं? तर मामा म्हणतो, तुझ्या त्या आवडत्या लावण्याच्या आईची कृपा, सौदामिनी देशमुख, तिने 60% शेअर्स विकत घेतले आहेत. मामी विचारते, हे कसं शक्य आहे? ती तर अमेरिकेत राहते ना. मामा म्हणतो, अगं अमेरिका काय चंद्रावर आहे का? आली ती भारतात परत आणि बदला घेण्यासाठीच आली. अर्णवने त्या लावण्याशी लग्न केलं नाही ना, त्याचा बदला घेण्यासाठी ती आली आहे. मला तर खूप टेन्शन आलंय, आता पुढे काय होणार? राजेशने जाता जाता आपलं खूप मोठं नुकसान केलंय. मामी विचार करते, अरे देवा, म्हणजे तो राजेश जे म्हणाला होता ते खरं होतं. जेलमध्ये राहूनसुद्धा तो सगळी सूत्र हलवतोय. हा राजेश काही पण करू शकतो. मला आता सावध राहावं लागेल. माझे व्हिडिओ त्याच्याकडे आहे आणि जर त्याने ते व्हिडिओ खरंच सगळ्यांना दाखवले तर माझं काही खरं नाही. मला कोणत्याही परिस्थितीत राजेशकडून ते व्हिडिओ मिळवावे लागतील. तो पेन ड्राईव्ह मिळवावे लागेल. आता काहीतरी करावंच लागेल असा विचार मामी करते. मामा म्हणतो, त्या राजेशला सोडायचं नाही आणि मामा तेथून निघून जातो. मामी विचार करते, त्या राजेशला तर सोडायचं नाहीये, पण सगळ्यात आधी मला स्वतःला वाचवावं लागेल, नाहीतर तो राजेश माझेसुद्धा 12 वाजवेल. काहीही करून त्या राजेशकडून ते सगळे पुरावे मिळवावेच लागतील. काहीतरी करावंच लागेल असा विचार मामी करते, पण नेमकं काय हाच प्रश्न मामीला पडतो. आणि इकडे आकाश घरी आलेला असतो आणि ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात नम्रता तेथे येते आणि विचारते, आकाश, हे काय करताय तुम्ही? आत्ताच तुम्ही ऑफिसमधून परत आला ना, रात्रभर ऑफिसमध्ये होता आणि आता परत जाताय. आकाश सांगतो, हो नम्रता, आत्ता दादाचा कॉल आला होता, खूप महत्त्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये, त्याने मला लवकर बोलून घेतलं आहे. नम्रता म्हणते, पण तुम्ही तर रात्रभर काम करत होता. आकाश सांगतो, दादाने महत्त्वाचं काम आहे म्हणून बोलून घेतलं आहे. महत्त्वाचं काम नसतं तर त्याने मला बोलवलं नसतं, जावंच लागेल. नम्रता म्हणते, पण आकाश आकाश तिला समजावून सांगतो, नम्रता प्लीज, मला जावं लागेल ऑफिसला. तर नम्रता विचारते, मग आज दुपारी आपण मूव्हीला जाणार होतो, त्याचं काय झालं? आकाश डोळे बंद करून विचार करतो, अगं बाई, ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे, तुला कळत नाही का? आकाश म्हणतो, सॉरी नम्रता, नाही जमणार, नाही जमणार. असं म्हणून आकाश हा नम्रताला जवळ घेतो आणि ऑफिसला निघून जातो. नम्रता तेथेच बसते, आपल्या हाताची जखम पाहते आणि विचार करते, आकाशचं लक्षसुद्धा गेलं नाही की माझ्या हाताला एवढं भाजलंय. खरंच मी या घरात इशू नंतर आले ना, हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. इशू या आधी या घरात आली, सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि आता त्याचा त्रास मला होतोय. म्हणजे मामीचा प्लॅन आता यशस्वी होतोय आणि हळूहळू नम्रताच्या मनात ईश्वरीबद्दल वाईट साईट विचार यायला लागले आहेत.
या दोघी बहिणींमध्येच भांडणं होतील असं दिसतंय. इकडे ऑफिसमध्ये अर्णव, ईश्वरी, अंजली, आकाश सगळे असतात आणि सगळे एम्प्लॉईजसुद्धा आलेले असतात. अर्णव हा सगळ्या एम्प्लॉईजला म्हणतो, आता परिस्थिती खूप बिकट आहे. सध्या ऑफिसमध्ये काय झालं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुमच्यातले काही एम्प्लॉईज असे आहेत जे या कंपनीच्या सुरुवातीपासून माझ्याबरोबर आहात. आपण या कंपनीची सुरुवात एका गॅरेजपासून केली होती आणि आज सात्विक फॅशन एवढी मोठी कंपनी बनली आहे आणि आजपर्यंत आपण अनेक संकटांना तोंड दिलं आहे. ही काही पहिली वेळ नाही आहे की आपल्या कंपनीवर एखादं संकट आलं आहे, पण यावेळेचं संकट सगळ्यात मोठं आहे, ज्यामुळे आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. तुमच्या सगळ्यांची साथ मला हवी आहे. तेवढ्यात एक एम्प्लॉई म्हणतो, हो सर, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहे. आम्ही तुमची मदत नक्की करू. सगळे एम्प्लॉई हेच म्हणतात. ईश्वरी म्हणते, सात्विक फॅशन ही आज एवढी मोठी झाली त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे. तुम्ही सगळ्यांनी कुटुंबाप्रमाणे या कंपनीत काम केलं, या कंपनीला वाढवलं आणि आता आपल्यासमोर एक खूप मोठी चुनौती आहे. आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे असं म्हणून ईश्वरी ही सगळ्यांना सांगते. राजेश भोसलेने या कंपनीत खूप मोठे मोठे घोटाळे केले आहेत. आपल्या कंपनीचं नुकसान केलं आहे आणि आता आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सुधारायच्या आहेत. तुमच्यासमोर या सगळ्या फाईल्स आहेत. या फाईल्समध्ये बिल्स आहेत. तुम्हाला प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक बिल चेक करायचं आहे. मला माहिती आहे हे काम सोपं नाही आहे, पण हे काम तेवढंच महत्त्वाचं आहे. कोणतं बिल खरं आहे, कोणतं बिल खोटं आहे हे सगळं शोधून काढायचं आणि राजेश भोसलेने आजपर्यंत कंपनीत जेवढे फ्रॉड केले आहेत ते सगळे फ्रॉड शोधून काढायचे. एक एक रुपयाचा हिशोब लावायचा, एक एक पैशांचा हिशोब लावायचा, तरच आपण त्या राजेश विरुद्ध कोर्टात केस करू शकतो आणि आपल्या कंपनीचे शेअर्स परत मिळवू शकतो. सगळे एम्प्लॉईज यासाठी हो म्हणतात, तयार होतात. ईश्वरी ही सगळ्यांना समजावून सांगते, ही चुनौती खूप मोठी आहे. आपल्यासमोरचं चॅलेंज खूप मोठं आहे, पण जर आत्ता आपण हार मानली, आता आपण नीट काम केलं नाही तर ही कंपनी कायमची आपल्या हातातून जाईल. फक्त अर्णव सर या कंपनीचे मालक राहणार नाही एवढंच नाही, तर अनेकांच्या नोकऱ्या जातील आणि या कंपनीवर अनेक लोकांची पोटं आहेत, अनेक कुटुंब आहेत. त्यांच्या मुलांची शिक्षणं, मुलांची लग्न, सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्याला त्या सगळ्या लोकांसाठी हे काम करायचं आहे. या कंपनीला वाचवायचं आहे. पुन्हा एकदा अर्णव सर या कंपनीचे शेअर होल्डर बनले पाहिजेत, मालक बनले पाहिजेत. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सगळे एम्प्लॉईज यासाठी तयार होतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आता ईश्वरी आणि अर्णववर खूप मोठं संकट आलं आहे. संपूर्ण कुटुंबावरच मोठं संकट आलं आहे. लावण्याला तर आपण विसरूनच गेलो होतो, पण आता लावण्याची एंट्री नाही तर तिच्या आईची एंट्री झाली आहे आणि लावण्यापेक्षा तिची आई खूप डेंजरस आहे. कारण ती एक मोठी बिझनेसवुमन आहे. तिच्याकडे खूप पैसा आहे आणि स्वतःच्या मुलीच्या दुःखासाठी ती काहीही करू शकते. आपल्या मुलीला या अर्णवने फसवलं आहे. लग्नाचं वचन देऊन लग्न नाही केलं. त्यामुळे मिसेस देशमुखला खूप राग आला आहे आणि आता ती अर्णवकडून बदला घ्यायला आली आहे. अर्णवला पूर्णपणे बर्बाद करायचं असं तिने ठरवलं आहे. मग आता ही मिसेस देशमुख कंपनीची मालक तर बनली आहे. ती कंपनीबरोबर काय काय करू शकते. जसं अंजली म्हणाली की ती कंपनी एखाद्या दुसऱ्या माणसाला विकू शकते किंवा मग कंपनीचं नाव बदलू शकते. सात्विक फॅशनचं लावण्या फॅशनसुद्धा करू शकते. ती काही करू शकते. तिच्याकडे आता कंपनीचे सगळे अधिकार आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर ही कंपनी परत मिळवण्याशिवाय अर्णव आणि ईश्वरीकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. ईश्वरी, अर्णव, शिर्के, आकाश, अंजली हे सगळेजण कंपनीचे डॉक्युमेंट चेक करत असतील. त्याच वेळेस ईश्वरीला ते डॉक्युमेंट सापडतील ज्यावर अंजलीच्या सह्या घेऊन त्या राजेशने संपूर्ण शेअर्स मिसेस देशमुखला विकले होते. आणि मग अर्णव हे सगळे फाईल्स, हे सगळे डॉक्युमेंट्स अंजलीला दाखवणार आणि अंजलीच्या लक्षात येईल की राजेश हा माझ्याकडून प्रत्येक कागदावर सह्या घ्यायचा आणि मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही चौकशी न करता या कागदांवर सह्या करायचे आणि त्याचंच मला मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळेच ही सगळी गडबड झाली आहे. त्यामुळे अंजली खूप दुःखी होईल. अर्णव चिडून म्हणेल, आता त्या राजेशला जाऊन मला भेटावंच लागेल. मला त्याला जेलमध्ये भेटायला जावं लागेल. आणि मग अर्णव हा राजेशला भेटायला जेलमध्ये येईल.
ईश्वरीसुद्धा त्याच्याबरोबर असेल आणि राजेश हा अर्णवला पुन्हा एकदा डिवचणार. त्याला म्हणेल, ए चिंटुकल्या, बाहेर असूनसुद्धा तू माझं काही बिघडू शकत नाही, पण जेलमध्ये असून मी तुझं खूप काही बिघडवू शकतो आणि आता मी तुला सोडणार नाही आहे. जेलमध्ये राहून मी तुला बर्बाद करणार, तुला भिकेला लावणार. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येईल. अर्णव आणि ईश्वरी दोघे पोलीस स्टेशनच्या बाहेर येतील आणि सगळं काही माहीत असणारी मामीसुद्धा तेथे पोहोचणार. अर्णवला त्यावेळेस फोन येईल आणि अर्णव म्हणेल, हो का, गुन्हेगार सापडला, येतो आम्ही आत्ताच. अर्णव ईश्वरीला सांगेल, गुन्हेगार सापडला आहे. मामी हे सगळं ऐकणार. मग आता कोणता गुन्हेगार सापडला आहे? तोच ज्याने ईश्वरीवर हल्ला केला, म्हणजे उदयकांत सापडला आहे का? मग तर मामीचं सत्यसुद्धा लवकरच समोर येईल. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड पाहावा लागेल. आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.